जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका। राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्याने पाकला भरली धडकी। भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्याकरता बिलावल भुट्टो आणि झरदारी यांना पाठवणार परदेशात। अंबेजोगाईतील रुग्णालयामध्ये जाऊन मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटे यांची भेट। आम्ही तुझ्या पाठीशी असल्याची जरांगेंकडून ग्वाही। बेदम मारहाणीत शिवराज जखमी। सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई मुंबईत। पोलीस कमिशनर चीफ सेक्रेटरी अनुपस्थित असल्याने गवईंनी व्यक्त केली नाराजी। अलमट्टीच्या उंचीबाबत तोडगा काढा अन्यथा धरणावर धडक देऊ। सतेज पाटलांचा सरकारला इशारा, तर चक्काजाम आंदोलन घेतलं मागे। सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीतल्या टॉवेल कारखान्याची आग आटोक्यात। 12 तासांनंतर मिळवलं आगीवर नियंत्रण। आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतल्या एकवीरा ऑर्गॅनिक कंपनीमध्ये रिएक्टरचा स्फोट। 2 कामगार होरपळल्यानं उपचार सुरू। हैदराबादच्या चारमिनार इथल्या गुलजार हाऊसला भीषण आग। आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू। दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक।